माझ्या हातामध्ये हे जे पत्र दिसतंय हे माझ्या आईच्या नावानं आलेलं आहे आणि हे पत्र आलेलं आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई अर्थात महाराष्ट्र काँग्रेसच्या मुख्यालयातनं हे पत्र आलेलं आहे। हे पाठवलंय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन दादा सपकाळ यांनी। या पत्रामध्ये ते काय म्हणतात ते आपण बघूयात। याच्यामध्ये ते म्हणतात, प्रति श्रीमती विमलबाई देवदासराव खरात, राहणार हिवरा गडलिंग, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा। जय जगत, आपणाकडील शुभ कार्याचं निमंत्रण मिळाले, आनंद झाला। मी येऊ शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी, उपस्थित राहू शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी आहे। लग्न सोहळा म्हणजे एक सामाजिक मेळावा असून माणसा माणसातील मानवी संबंध दृढ करणारा आहे। वधूवरांच्या हस्ते चांगल्यात चांगले कार्य हो, तसेच संविधानिक विचारांच्या मार्गाने राष्ट्र विकासाचे कार्य घडो, त्यांच्या आयुष्यात सुख समाधान उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रांजळ शुभेच्छा। आपला स्नेहांकित हर्षवर्धन सपकाळ, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी। आता हे पत्र मी काल बघितलं आणि हर्षवर्धन दादांनी, मी त्यांना पत्रिका दिली होती, ते व्यस्ततेमुळे येऊ शकले नाही आणि माझ्या आईच्या नावानं त्यांनी हे पत्र घरी पाठवलं। त्यांना ईमेलही करता आला असता किंवा मेसेजही व्हॉट्सअपला करता आला असता, मात्र जुन्या पद्धतीप्रमाणे काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयातनं माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या घरी हे पत्र येतं, माझ्या आईच्या नावाने येतं, त्यांच्या शुभेच्छा येतात। ही माझ्यासाठी खूप अभिमानाची बाब आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी हर्षवर्धन दादांचं खूप खूप धन्यवाद मानतो, त्यांनी वेळात वेळ काढून हे पत्र दिलं।